अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज चैत्र पौर्णिमा आहे. तर ह्या वर्षीची नवीन येणाऱ्या वर्षातली पहिली चैत्र पौर्णिमा असते. तर आपल्या चैत्र पौर्णिमेला ह्या गोष्टी आणि हा उपाय नक्कीच केल्याने आपल्याला जी काही लक्ष्मी आहे तर आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे प्रत्येक पौर्णिमेला हे गोष्टी नक्कीच करायला पाहिजे. म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, कारण हा शुभचिन्ह मानलं जातं. कारण आपल्या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे, उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. बघा, त्या दिवशी चैत्र पौर्णिमा या शुभ दिवशी आपल्याला लवकर उठतात, पहाट सूर्योदय व्हायच्या आधी आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुशोभित दरवाजा करायचा आहे, म्हणजे जे की आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. त्या दिवशी बघा, आपल्याला भगवान विष्णू आणि भगवान आपल्या हनुमानाची पूजा करतात. कारण चैत्र पौर्णिमेला भगवान हनुमानाचीही जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आपल्याला महालक्ष्मी आणि विष्णूचीही पूजा करायची, त्यांना प्रार्थना करायची आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिन्यामध्ये सत्यनारायणची व्रत करण्याची ही प्रथा आहे आणि सत्यनारायणची कथा वाचली तर नक्कीच खूप चांगला फायदा आहे. त्या दिवशी सत्यनारायणची पूजा केली तरी खूपच चांगलं आहे आपल्या घरासाठी. चैत्र पौर्णिमेला लोक विविध देणग्या आणि धर्मदायक उपक्रम देखील करतात. असे म्हटलं जाते की त्या दिवशी दानधर्म केल्याने किंवा दानधर्म केलेल्या व्यक्तीचे वर्तमान आणि मागील सर्व पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवद्गीता रामायणाचे वाचन करण्याचे महत्त्वाची विधी मानले जाते. त्या दिवशी लोक हनुमान चालिसा पठण करतात, कारण त्या दिवशी आपल्याला 11 वेळेस हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती म्हणजे जन्मोत्सवही साजरा केला जातो, त्यामुळे आपल्याला हनुमान चालिसाही आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गरजूंना अन्न, दान, कपडे जेवढे आपले यथाशक्ती आहे तर ते आपल्याला दान करायचं आहे. बघा, इथे आपले सुशोभित दार केलं आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे, मग छानशी रांगोळी काढायची आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाच्या दिवशी आपण रांगोळी काढतो, दार स्वच्छ करून आपण स्वस्तिक वगैरे काढतो, छान दार सुशोभित करतो. कारण ह्या दिवशी आपल्याला जी काही सण असतो तर ते आपल्याला ह्या गोष्टी आणि प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ह्या गोष्टी करणे खूपच गरजेचे आहे. ज्या घरामध्ये ह्या पौर्णिमेला ह्या गोष्टी केल्या जातात तर त्या दिवशी खरंच शुभ मानल्या जातात. कारण आपल्या जी काही आर्थिक गोष्टी किंवा संकटातून मुक्तता नक्कीच मिळते. तर इथे बघू शकता, शेगडीचीही पूजा करायची आहे, जिथे आपल्याला अन्नपूर्णा देवी मातेची पूजा म्हणजे आपल्या शेगडीची पूजा करतो, जिथे आपण अन्न शिजवतो. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला किंवा प्रत्येक हिंदू धर्म सण असतो त्या दिवशी आपल्याला शेगडीचीही पूजा करायची आहे, अक्षदा वाळायचं आहे, तिथे स्वस्तिक काढून आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे. ज्यांच्या कोणीचे चैत्र पौर्णिमा म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये पूजा विधी झाले नसेल तर त्या दिवशी आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपले जी काही कुलाचार करायचा आहे आपल्या कुलदेवतेचा, म्हणजे आपल्या जी काही आपली कुलदेवता आहे तर त्यांची आपल्याला ओटी भरायची असते. आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन किंवा देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याला ओटी भरायची आहे. त्या दिवशी कुंकुमार्चन करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला कुंकुमार्चनाची विधी माहिती नसेल तर आपल्याला स्वामी मठामध्ये तुम्हाला एक पुस्तक मिळून जाईल, त्यामध्ये देवीचे मंत्र वगैरे आहेत आणि पूजा कुंकुमार्चन हे कसं करावे त्याची विधी पूर्ण दिलेली आहे. तर आपल्याला त्या दिवशी कुंकुमार्चन करायचे आहे. ज्यांच्याकडे टाक असेल देवीचं तर त्यांच्यावर टाकवर करायचं आहे. ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर ते मूर्तीवर किंवा आपल्या स्त्रीयंत्रावरही पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला लाल फूल व्हायचं आहे. त्यानंतर विधियुक्त आपल्याला छान महालक्ष्मीची पूजा करायची, आपल्या कुळाचार करायचा आहे. तर त्या असे केल्यामुळे खरंच आपल्याला वर्षातून आपल्याला 2 नवरात्री येते, म्हणजे आपली जी नवरात्री असते तर ते शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री असते. त्यानंतर आपल्याला हे बघा, नवरनव मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन केलेलं आहे. तर तुम्ही यथाशक्ती जी काही पूजा करता किंवा छान मनोभावे पूजा करतात त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळते. तर त्यानंतर मारुती स्तोत्र म्हटलेलं आहे, कारण त्या दिवशी हनुमान जयंती आहे, त्यामुळे मारुती स्तोत्र म्हणायचं हे आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्या स्वामीचीही पूजा केली आहे. त्या दिवशी नित्यसेवा पण आपल्याला करायची आहे. जे आपण रोज नित्यसेवा करतो तर ते नित्यसेवा करायची आहे. बघा, पौर्णिमेच्या रात्री आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. जर भीमसेनी कापूर नसेल तर आपल्याला साधा कापूर घ्यायचा आहे. 2 इलायची आणि 2 अखंड
लवंग घ्यायचे जे की त्याला फूल असलेलं असावं. तर हे पूर्ण म्हणजे पेटून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण घरभर फिरवायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्याला हे पूर्ण घरभर आपल्याला फिरवायचं आहे. ह्यामुळे काय होतं, प्रत्येक पौर्णिमेला आपण ह्या गोष्टी केल्या ना तर आपल्याला घरातली नकारात्मकता नक्कीच दूर होते. तर ही पण उपाय नक्कीच करावा. आणि नंतर ते आपल्याला नंतर जवळच्या मंदिरामध्ये गेले, त्यानंतर आपल्याला राम लक्ष्मण सीतेचे दर्शन घेतले, त्यानंतर मारुती मंदिरमध्ये गेले. तर आपल्या जवळच्या मारुती मंदिर किंवा राम लक्ष्मण सीता असेल तर त्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुपाचा दिवा अवश्य लावा आणि नारळ फोडा. जी काही आपल्याला गरजूंना तिथे असेल तर तिथे दान धर्म करा. जे काही तुमच्या यथाशक्ती असेल तर तिथे दान धर्म करा. तिथे मोतीचूर लाडू किंवा केळी पाण्याची वाटप करा. काही तुमच्या जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच करा, कारण याचं खरंच आपल्याला पुण्य नक्कीच मिळतं आणि आपल्या जी काही तुमची इच्छा असेल तर ते नक्कीच पूर्ण होते. तर अशा प्रकारे आपल्याला मंदिरात जाऊनही आपल्याला ही सेवा करायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही पण हनुमानाचं दर्शन घ्या. त्या दिवशी पौर्णिमा खरंच खूप छान झाली. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.